सावध राहणे फार गरजेचे. आता तुम्ही म्हणाल, कोणत्या कोणत्या बाबतीत सावध राहात आयुष्य जगायचं? का म्हणून कोणाची इतकी कदर करायची? माझं आयुष्य आहे, मी हवं तसं जगेन. सावध बेसावध परिणाम माझे मी भोगेन. ठीक आहे, पण मी ज्या गोष्टीत सावध राहणे हे सांगतोय ते ऐकल्यावर तुम्हालाही पटेल. आणि जर तुम्ही काळजी घेत नसाल तर ती काळजी घेणं किती गरजेचं आहे हे ऐकल्यावरच समजेल. होतं काय मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी असता, म्हणजे तुमची परिस्थिती जशी असते त्याच्यातून तुम्ही हळूहळू पुढे जाण्याचा, प्रगती करण्याचा नक्की प्रयत्न करत असता आणि केलाच पाहिजे. एखादी व्यक्ती जर आज दारिद्र्यात असेल, खूप मोठ्या गरिबीत असेल, तर त्याची आर्थिक कुवत थोडीशी सुधारली पाहिजे. यासाठी तो प्रयत्नशील असलाच पाहिजे. बौद्धिक स्तर ज्याचा कमी आहे त्यांनी त्याचं वाचन वाढवून त्याचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. याबद्दल दुमत नाही आहे. पण जशी जशी आपली प्रगती होते किंवा जसं जसं आपलं एखाद्या क्षेत्रात नाव व्हायला लागतं, तुम्ही काहीतरी छानपैकी कमावता, मिळवता, लोकांची वाहवा तुम्हाला मिळायला लागते, तेव्हा थोडंसं बारीक निरीक्षण आपल्या आजूबाजूला पण करा. कारण माझा वैयक्तिक अनुभव आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही वावरत असता, जे काही तुमचं सर्कल आहे, मग ते मैत्रीचं सर्कल असो, नातेवाईकांचं असो, ओळखीच्या लोकांचं असो, चाहणाऱ्या लोकांचं असो, तुमच्यावरती खूप प्रेम करतायत असं दर्शवणाऱ्या लोकांचं सर्कल असो, थोडंसं बारीक निरीक्षण तुम्हाला करावं लागेल. कारण त्यांच्यातूनच तुमची प्रगती पाहावली जात नाही अशा पद्धतीची वाक्य हळूहळू तुमच्या कानापर्यंत येऊ लागतात. आणि मग नर्वसनेस, अरे मी तर ह्याला माझा खूप जवळचा मानत होतो, अरे मी तर हिला माझी चांगली मैत्रीण मानत होतो, माझी हितचिंतक मानत होतो. मग असे गैरसमज करत स्वतःच्या मनाला त्रास द्यावा लागतो आणि अल्टिमेटली आपोआप त्रास होतो हा. कारण आपण झोकून देऊन त्यांना आपलं मानलेलं असतं. म्हणजे आता अशी वेळ आली आहे की रोज झोपताना आपण इतरांसाठी प्रार्थना करतोच की सर्वांना सुख समाधान मिळू दे, ज्याला जे हवं, ज्याने जी प्रार्थना केली ते त्याला मिळू दे, प्रत्येकाचा स्तर उंचावू दे, हे आपण सहज म्हणतो. यामध्ये खूप सद्भावना आहे. पण आता अजून एक प्रार्थना करून झोपायची वेळ आली आहे. देवा, माझी एवढी पण प्रगती होऊ देऊ नको की माझ्या जवळच्यांनाच माझ्याविषयी असूया वाटेल, माझ्यावर त्यांच्या मनामध्ये जलन उत्पन्न होईल, माझी कळत न कळत तेच निंदा करायला सुरुवात करतील. असं होऊ देऊ नको. हे भगवंता, इतकंच माझ्या जवळच्या लोकांना सद्बुद्धी दे, अशीही प्रार्थना करण्याची वेळ येऊ शकते. मित्रांनो, मी स्वानुभवावरनं हे बोलतोय. कुठलंही हे पुस्तकातनं वाचून मी बोलत नाही आहे. मग मला जर ठेचा लागतायत तर माझ्यासारख्या कलाक्षेत्रात वावरणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या कलाकारांनी कसं सावध राहिलं पाहिजे याच्याविषयी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं. मग ते कलेचं क्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, जिथं जिथं म्हणून तुम्ही भरारी घेताय तेव्हा थोडीशी खाली नजर नक्की अशी ठेवा की नक्की तुमच्यावर कोण जळतं आहे, नक्की तुम्ही कोणाला आपलं मानताय, खरंच त्यांच्या मनात जे आपलेपण आहे ते खरं आहे का नाटकी आहे. या गोष्टींचा आढावा घेत घेत नक्की पुढे सरका. पुढे सरकण्यापासनं आपण मागे यायचं नाही आहे, त्याच्यापासून मी तुम्हाला मागे खेचणं कधीच शक्य नाही आहे. टू इन्स्पायर द पीपल, टू मोटिवेट द पीपल इज़ ऑलवेज माई मोटो. ऐसी बात नहीं है कि अगर कोई मुझे मेरा कॉम्पिटिटर भी लगता है तो मैं उसे
कोई बदसल्ला देता हूँ, ऐसा हरगिज़ मैं नहीं करता हूँ। जो भी कहूँगा उसकी भलाई के लिए कहूँगा, और जो उसमें टैलेंट है, जो उसमें स्पार्क है, उसको मैं हर पल नवाजने की कोशिश करता हूँ। किसी को भी डोमिनेट करने के इसके लिए हमने यहाँ जन्म नहीं लिया, और किसी को डोमिनेट करके हमारी खुद की कोई कभी प्रगति हो नहीं सकती, इस पे मुझे बड़ा विश्वास है। मित्रांनो, ओघाओघात मराठी आणि हिंदी येऊन जाते, पण पब्लिक ॲट लार्ज यांना समजावं म्हणून हा प्रयत्न. पण खरंच सांगतो, आपल्या आसपास जर कुठून जळणारा धूर येत असेल तर नक्की सावध व्हा, आणि उगाचच खूप मोठं कोणाला आपलं समजण्याचे दिवस कधीच संपलेत, कधीच संपलेत. तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी आपला छान मित्र आहे बाहेरचा, त्याच्याजवळ आपण सगळं ओकलं की आपलं मन मोकळं होतं. थोडंसं सावध. गरज नाही आहे चार भिंतीतलं बाहेर जाऊन ओकण्याची. चार भिंतीतला प्रॉब्लेम हा चार भिंतीत सुटू शकतो. तुम्ही भाऊ बहीण, तुम्ही माय बाप, तुमचे काका मामा आत्या मावशा, एकमेकांमधले प्रॉब्लेम एकमेकात सोडवू शकता तुम्ही. त्यांच्या बाबतीतला प्रॉब्लेम चव्हाट्यावर नेऊन परक्या माणसांकडनं अपेक्षा करायच्या आणि घराचं वाटोळं करून घ्यायचं, हे पण चित्र समाजात बऱ्याच वेळा मी पाहिलं आहे. थोडंसं सावध राहा, म्हणूनच मी या व्हिडिओचं टायटल आणि सुरुवात याच पद्धतीने केली. आशा करतो मित्रांनो, जर कलाक्षेत्रात असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, तर अशी सावधानता नक्कीच बाळगा. कुटुंब, आपलं कुटुंब हे खरंच आपलंच असतं. आपल्या कुटुंबातल्या तक्रारी तिसऱ्या माणसाकडे करून आपल्याच कुटुंबाचं हासं करून नका घेऊ. जे काही आहे ते आपसात मिटू शकतं. मतभेद जेव्हा चव्हाट्यावर येतात ना, तेव्हा तुमच्या कुटुंबाची बदनामी होण्याशिवाय तुमच्या पदरात काहीही पडत नाही. याचा कधीही विसर न पडावा. थोडंसं सावध राहून वागा.